जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 15वा. आत्मदशक. समास 6वा. चातुर्य विवरण. नाम श्रीराम समर्थ. पितापासून कृष्ण झाले, भूमंडळी विस्तारले, तेने विन उमजले, हे तो घडेना. दशक 15. आत्मदशक मधील 6वा समास चातुर्य विवरण. नाम या समासाचं श्रवण आपण आज करणार आहोत. अतिशय महत्त्वपूर्ण असा हा समास आपल्या सर्वांसाठी समर्थांनी लिहिलेला आहे. या समासामध्ये सुरुवातीच्या 5 ओवी यामध्ये गुण शब्द आहेत. मायेचं थोडक्यात वर्णन आहे आणि त्यापुढे जाऊन मनुष्याने कसं वागावं त्याचं मार्गदर्शन समर्थ पुढे करतात आहे. प्रत्यक्ष समर्थांचे शब्द आपण आज श्रवण करूया. पितापासून कृष्ण झाले, भूमंडळी विस्तारले, तेने विन उमजले, हे तो घडेना. आहे तरी स्वल्प लक्षण, सर्वत्रांची साठवण, अधम आणि उत्तम गुण तेथेची असती. इथे समर्थांनी पितापासून कृष्ण झाले असा शब्द वापरला आहे. पीत या शब्दाचा अर्थ पिवळा रंग असा आहे. इथे पिवळ्या रंगाचा जो हिरडा आहे त्याच्यापासून कृष्ण म्हणजे काळा रंग तयार झाला. दुसरा अर्थ इथे असा घेतला जातो की दिव्याची जी ज्योत आहे तिला सुद्धा पित असं म्हटलेलं आहे. त्या पिताच्या पोटी काळा धूर निर्माण होतो. म्हणजे काय तर काजळी निर्माण होते. म्हणून समर्थ म्हणतायत पितापासून कृष्ण झाले, भूमंडळी विस्तारले, तेने विन उमजले, हे तो घडेना. आता या ठिकाणी त्याच्याशिवाय जगताची निर्मिती नाही. समर्थ म्हणता आहेत की माया आणि ब्रह्म हे जरी आपल्याला 2 दिसत असले तरी त्याची उत्पत्ती मात्र एकच जागा आहे, तो ब्रह्म आहे. इथे समर्थांनी पीत आणि कृष्ण हा जो शब्द वापरलेला आहे या शब्दामागचा उद्देश आहे तरी स्वल्प लक्षण, सर्वत्रांची साठवण, अधम आणि उत्तम गुण तेथेची असती. समर्थ लिहिण्याच्या क्षेत्रामध्ये सांगतात की आम्ही लिहित असताना काळे आणि पांढरे एकत्र होते, म्हणून त्याच्या ठिकाणी चांगले आणि वाईट या दोन्ही गोष्टी आहेत. पुढे ते वर्णन करता आहेत. मही सूत सरसाविला, सरसावून द्विधा केला, उभयता मिळून चालिला, कार्यभाग. अधम आणि उत्तम दोन्ही गोष्टी त्या बोरूच्या माध्यमातून प्रगट होत आहेत. जुन्या काळी लेखनाचं जे साहित्य होतं त्यामध्ये पांढरा कागद, त्यावर लिहिलं जाणारं अक्षर हे काळं, म्हणजे शाई काळी असायची. आणि जो निर्माण झालेला लेखन साहित्य आहे ते म्हणजे बोरू आहे, तो झाडापासून निर्माण होतो. द्विधा केली याचा अर्थ त्याचे 2 तुकडे केले, त्याच्यातून व्यवस्थित तो बोरू तयार होईल त्याचे तुकडे केले आणि त्या बोरूकडून लिहिलं गेलं. मग त्या बोरूतून लिहिलं गेलेलं अक्षर, त्याच्यातून सांगितलेला अर्थ हा चांगला आणि वाईट दोन्ही पण आहे. त्यातून कार्यभाग चाले याचा अर्थ लिखाणानंतर आपल्याला ते प्रगट रूप दिसते आहे, म्हणून ग्रंथ रूपाने तो प्रगट झालेला आहे. पुढे समर्थ म्हणतायत मनीसूत म्हणजे बोरू. मनीसूत सरसाविला, पुढे गेला, सरसावून द्विधा केला, तो तोडला, उभयता मिळवून चालिला, कार्यभाग. उभयता म्हणजे कोणत्या 2 गोष्टी, तर एका बाजूला ती लेखणी आणि दुसऱ्या बाजूला ती शाई आणि तो पेन याच्या माध्यमातून आपले कार्य चालू राहते. म्हणून समर्थ म्हणता आहेत श्वेतास गाठा पडता, मध्ये कृष्ण मिश्रित होता, इह लोक सार्थकता होत आहे. सार्थकता जीवाची जर करायची असेल तर त्याच्या माध्यमातून निर्माण झालेलं जे साहित्य आहे त्या साहित्याचा अभ्यास करणे आणि त्या साहित्याच्या माध्यमातून आपल्या जीवनाला घडवणे, याने आपली जीवन सार्थकता होईल.
लेखनाच्या माध्यमातूनच वेदशास्त्र आणि सगळे ग्रंथ बाहेर पडून ते सर्वांना सर्वश्रुत झाले. लेखनाच्या माध्यमातूनच रामायण महाभारत कळू लागले. लेखन साहित्य होतं म्हणून आम्हाला भगवद्गीता कळली, दासबोध कळला. लेखन साहित्य निर्माण केलं, त्या लेखनाच्या माध्यमातूनच संतांनी आपलं साहित्य, आपलं ज्ञान हे साहित्यामधून आपल्यापर्यंत ठेवलं. समर्थ म्हणतायत, माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परी मी आहे जगत जीवनी निरंतर. करू नका खटपट, पहा माझा ग्रंथ नीट. माझा ग्रंथ नीट पहा या शब्दाचा अर्थ ग्रंथामध्ये समर्थ आहेत. शाईच्या माध्यमातून, पेनाच्या माध्यमातून चांगल्याच गोष्टी लिहिल्या जातात असं नाही. श्रीरामांचे रामायण ही लिहिले जाते आणि रावणाचा अत्याचारही लिहिला जातो. त्यातून जे नेमकं चांगलं आहे ते आम्ही घेतलं पाहिजे, चांगलं आहे ते आम्ही स्वीकारलं पाहिजे. परंतु लिहिलं मात्र दोन्हीही जातं आणि दोन्ही लिहित असताना सुद्धा चांगलं जे आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतायत, श्वेता श्वेतास गाठी पडता, म्हणजे पांढरा कागद त्यावर असलेली काळी शाई, श्वेत म्हणजे काळी, आणि आता या दोघांच्या माध्यमातून मध्ये कृष्ण मिश्रित दोघांचं लेखन झालं म्हणजे इहलोक सार्थकता होत आहे. इहलोकाची सार्थकता. आज सगळं जे ज्ञान आहे ते पुस्तकामध्ये आहे. पुस्तकाच्या माध्यमातून आम्हाला कुठल्याही प्रश्नाचे उत्तर मिळू शकते आणि ते मिळते म्हणून ग्रंथ हेच गुरु. ग्रंथांना गुरु मानण्याची पद्धत आली आहे, कारण गुरुचं जे खरं स्वरूप आहे ते ग्रंथाच्या माध्यमातून प्रगट होते आहे. संत तुकाराम महाराजांचे अभंग आज अभंग गाथेमध्ये दिसत आहेत आणि त्या गाथेच्या वाचनाने आम्ही उद्धारून जाऊ. समर्थांचा दासबोध हा ग्रंथ रूपाने आहे म्हणून सहज सुलभ आपल्या घरापर्यंत तो आहे. ते जर लिखित साहित्य नसतं, ते जर श्रुत काव्य असतं, ऐकून ऐकून कोणी शिकलं असतं तर ते पुढे किती टिकलं असतं ते सांगता येत नाही. वेद, उपनिषद ही सगळी श्रुती काव्य आहेत. त्या काव्यांना, त्या ग्रंथांना पुढे चालवण्याचं काम करणं हे सोपे नाही आहे. म्हणून त्याला लिखित स्वरूप निर्माण झालं. भाषा जन्माला आली, भाषेतून लिपी जन्माला आली. जोपर्यंत आपण ग्रंथ उघडणार नाही, त्यामध्ये डोकावणार नाही, तो ग्रंथ आपण व्यवस्थित समजून घेणार नाही, तोपर्यंत समर्थ म्हणतात जीवनाला सार्थकता येऊ शकणार नाही. पुढे समर्थ म्हणतायत, विवरता याचा विचार, मूर्ख तोची होय चतुर, सद्य प्रचित साक्षात्कार परलोकींचा. ज्याप्रमाणे आपल्या इहलोकाचा चिरकाल जर उत्तम चालावा असे जर वाटत असेल आपल्याला, तर विविध प्रकारचे ग्रंथ अभ्यासले पाहिजेत, समजून घेतले पाहिजेत. अनेक लोक आपल्याला आपल्या क्षेत्रातलं सदैव वाचन करताना दिसतात. जसं वकील नवनवीन कायद्यांमध्ये होणारे बदल ते सतत अभ्यासत असतात. डॉक्टर नवनवीन आजार निर्माण होतात आहे त्याच्यावर औषधी कोणती आहे त्याचा सतत अभ्यास करत आहेत. शेतकरी सुद्धा आता नवनवीन संशोधनांचा अभ्यास करत आहे आणि शिक्षक सुद्धा आता आपल्या पारंपरिक पद्धती बदलून नवनवीन पद्धती अवलंबून मुलांना शिक्षण देण्याचं काम करत आहेत. म्हणजे प्रत्येक क्षेत्रात बदल आहे. म्हणजे इहलोक धन्य करण्यासाठी अभ्यासाशिवाय पर्याय नाही, ग्रंथ वाचल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून इहलोक सार्थकता होत आहे. आणि पुढे म्हणतायत, विवरता याचा विचार, त्याचा जर आम्ही अभ्यास केला त्या ग्रंथांचा तर काय होईल, मूर्ख तोची होय चतुर. जो मूर्ख आहे अर्थात ज्याला ज्ञान नाही आहे तो मनुष्य सुद्धा सुज्ञ होतो, ज्ञानी होतो, सद्य प्रचित साक्षात्कार परलोकींचा. समर्थ म्हणतायत हा सद्य असलेल्या लोकांनी ही प्रचित आहे, लोकांची ही प्रचिती आहे. प्रचिती म्हणजे अनुभव आहे. जे लोक त्यांना कळत नव्हतं ते जाणते झाले
आणि इहलोक आणि परलोक दोन्ही त्यांनी धन्य केलं, त्यांचं धन्य झालं. म्हणून समर्थ म्हणतायत, सकळांस जे मान्य तेची होत असे सामान्य, सामान्यास अनन्य होईजेत नाही. त्या गोष्टी सगळ्यांना कळतात, त्याला सामान्य असे म्हणतात. आणि जे सामान्य असते ते विशेष लोकांना प्रिय नसते. नवनवीन प्रकारच्या गाड्या आता निर्माण होतात आहे. एकाच प्रकारच्या गाड्या जर कॉलनीत 10 असतील तर 11वी गाडी कॉलनीत येत असताना घरातला मुलगा सुद्धा म्हणतो की बाबा आपल्याकडे ही गाडी नाही घ्यायची, तर दुसरी घ्यायची आहे, कारण कॉलनीत सगळ्याच तशा गाड्या आहेत. का हो? अहो ही नको सारखी सारखी. आपल्याकडे काही वैशिष्ट्यपूर्ण असलं पाहिजे. म्हणून इथे म्हटलं आहे, सकळांस जे मान्य ते होत असे सामान्य. जे सगळ्यांना मान्य आहे ते सामान्य आहे. जे सगळ्यांनी स्वीकारलंय, सगळ्यांनीच त्याला मान्य केलंय, त्या गोष्टी सामान्य होऊन जातात, अनन्य होईजेत नाही. म्हणून तुम्ही निवड करताना जे सगळ्यांनी निवड केली त्यापेक्षा जो कोणी हटकर असेल, त्याचा या शब्दाचा अर्थ आहे म्हणजे वेगळ्या पद्धतीने ते जर करत असेल तर त्याला समाजामध्ये किंमत असते. शिक्षणाच्या क्षेत्रातही तेच आहे, करिअरच्या क्षेत्रातही तसेच आहे, नोकऱ्यांच्या बाबतीतही तेच आहे. आम्ही काहीतरी वेगळं असलं पाहिजे. सगळ्या वस्तू जर पांढऱ्या असतील तर त्याच्यात एक लाल वस्तू आपल्याला विशेष शोभून दिसते. तसं ते आहे. सगळ्यांना सगळ्या गोष्टी आवडतात, त्यांचे सगळेपणही निघून जाते आणि महत्त्वही निघून जाते. म्हणून समर्थ म्हणतायत, तुम्ही त्या गोष्टी लक्षात घ्या. अध्यात्मामध्ये घेतलं तर सगळ्यांना विषय वासना आवडतात, विषयामध्ये लुप्त होणे आवडते. विषयाची गोडी माणसाच्या जीवाला लागलेली आहे. खायला आवडते, प्यायला आवडते, फिरायला आवडते, हे सगळे विषय सेवनच आहे. परंतु संतांना हे आवडत नव्हते, कारण ते सामान्य नाहीत. म्हणून सामान्यांना सगळ्या गोष्टी आवडतात. म्हणून आम्ही सामान्य राहू नये. आम्ही असामान्य व्हायचं असेल तर सामान्यापासून जरा दूर राहिलं पाहिजे. सर्व मान्य आहे म्हणून सामान्य. सगळेजण एकच शिक्षण घेत असतील तर त्याच्यापेक्षा वेगळं जर कोणी शिक्षण घेत असेल तर त्याला विशेषता दिली जाते, विशेष योग्यता त्याला मिळते. म्हणून पुढे समर्थ म्हणतायत, उत्तम मध्यम कनिष्ठ रेखा, अदृष्टीची गुप्त रेखा, चत्वार अनुभव सारिखा होत नाही. आपल्या नशिबामध्ये काय आहे? समर्थ दृष्टांत देताना सांगतात की काही ठिकाणी उत्तम आहे, काही ठिकाणी मध्यम आहे आणि काही ठिकाणी कनिष्ठ आहे. अदृष्टीची गुप्त रेखा, भविष्याची रेखा सुद्धा तशीच आहे. आपल्या भाग्यात काय आहे हो? काही माहित नाही. चत्वार अनुभव सारिखा होत नाही. आणि त्याचा अनुभव असा आहे की जर तुमच्या नशिबात असेल तरी सुद्धा ते तुमच्या प्रयत्नांनी, तुमच्या मेहनतीने, अभ्यासाने त्यामध्ये तुम्ही बदल करता येतात. रेखा तितुकी पुसवून जाते. खडूने ओढलेली फळ्यावरची रेख आपल्याला पुसता येते. तशा ज्या रेखा आहेत त्या नशिबाच्या रेखा सुद्धा, हातावरच्या रेखा सुद्धा बदलून जातात. भविष्यकारांकडे जर गेलं तर तो सांगेल तुमच्या हातात धनरेषा नाही, पण प्रयत्न जर केला तर ती धनरेषा निर्माण होते, असं समर्थ सांगतायत. म्हणून समर्थ म्हणतायत इथे, उत्तम मध्यम कनिष्ठ रेखा, अदृष्टीची गुप्त रेखा, चत्वार अनुभव सारिखा होत नाही. 14 पिढ्यांचे पवाडे, सांगती ते शहाणे की वेडे, ऐकल्याने घडे की न घडे ऐसे पहावे. रेखा तितुकी पुसवून जाते, प्रत्यक्ष प्रत्यया येते. डोळे झाकणी करावी ते काय निमित्ते. 14 पिढ्यांचे पोवाडे आपल्या पूर्वजांची आपण बरेचदा गुणगतो. गाऊन ऐकावं तर गावं, ऐकून ऐकाते तर ऐकावं. पण गाऊन आणि ऐकून आमच्यात जर काही बदल झाला नसेल तर ते गाऊन आणि ऐकून तरी काय फायदा आहे हो? म्हणून ऐकणाऱ्यामध्ये काही बदल होत असेल तर ते सांगणाऱ्यांनी गावे. आमचे पूर्वज मोठे मल्ल होते, शक्तिमान होते. बाबा तुझं काय? जाग्यावरून त्याला उठता येत नाही.
समर्थ म्हणतात, जेव्हा तुम्ही इतरांची गुण सांगता तेव्हा त्या गुणांची तुम्ही पायीक व्हा, त्या गुणांचे तुम्ही पायीक व्हा. तुम्ही त्यांचे गुण घ्या. नुसते सांगण्याने फायदा नाही आणि नुसतं ऐकून सुद्धा फायदा नाही. समर्थ पुढे सांगता आहेत, काही गोष्टी आपल्या नशिबात असतात. रेखा तितुकी पुसोन जाते, प्रत्यक्ष प्रत्यया येते. डोळे झाकणी करावी ते काही निमित्त. रेखा तितकी पुसून जाते. भविष्य भाग्य एक भाग आहे, भाग्याचा आणि भविष्याचा एक भाग आहे जगात. पण समर्थ म्हणतात, रेखा तितुकी पुसवून जाते. वाळूवर उमटलेली रेख वाऱ्याच्या सहाय्याने पुसली जाते. फळ्यावर खडूने उमटलेली रेख डस्टरने पुसता येते. पेन्सिलने कागदावर उमटलेली रेख रबर काढून टाकता येते. मग तुमच्या भाग्याच्या रेखेबद्दल समर्थ म्हणतायत की माझ्या भाग्यात होतं म्हणून मला तसं मिळालं. असे जे म्हणणारे लोक आहेत ते डोळे झाक करतात. याचा अर्थ त्याकडे दुर्लक्ष करतात. तुम्ही दुर्लक्ष करू नका. माझ्या नशिबात आहे, माझ्या जीवनात असं घडणार होतं म्हणूनच माझं असं झालं किंवा असंच होणार आहे, माझ्या कुंडलीतच माझं असं भविष्य सांगितलंय, असं म्हणून जे लोक जगतात त्याबद्दल समर्थ म्हणतात, डोळे झाकणी करावी ते काय निमित्त. त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. रेखा तितकी पुसून जाते. याचा अर्थ भाग्य बदलवता येते. प्रयत्न करा. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न करत राहा. प्रयत्न सोडू नका. जोपर्यंत तुम्हाला यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करा. शेवटी यश तुम्हाला मिळणारच आहे, प्राप्त होऊ शकतो. प्रयत्नांती परमेश्वर आपल्याला प्राप्त होऊ शकतो. तर प्रयत्नाने आपलं भाग्य आपल्याला बदलवता येणार नाही का हो? बदलवता येते. आता विद्येने हे सुद्धा सिद्ध केलेलं आहे की आमच्या अंगामध्ये जे मुळात गुण आहेत ते जन्मतः जर नसतील तर अभ्यासाने ते गुण प्राप्त होतात आणि पुढच्या पिढीला त्या रक्तामध्ये ते आपोआप जातात. पहिल्यांदा वडिलांमध्ये ते नव्हतं. वडिलांनी संगीताचा भरपूर अभ्यास केला आणि त्यानंतर त्याला मुलं झाली आणि त्या मुलांमध्ये आपोआप वडिलांचे गुण येत आहेत. प्रयत्न केल्यानंतर आमच्या स्वतःमध्ये सुद्धा बदल आम्हाला घडवता येतो. तो आर्थिकदृष्ट्या घडवता येतो, ज्ञानाच्या क्षेत्रातही बदल घडवता येतो, तो आरोग्याच्या क्षेत्रातही बदल घडवता येतो, तो सामाजिक प्रतिष्ठेच्या बाबतीतही बदल घडवता येतो. जगामध्ये कुठलीही गोष्ट तुम्हाला प्रयत्नांनी प्राप्त करू शकता तुम्ही. प्रयत्ने वाळूंचे कण रगडिता तेलही गळे. समर्थ पुढे हे म्हणता आहेत की परंतु मूर्खांचे हृदय धरविता न धरे. परंतु मूर्खांना ते कळत नाही. प्रयत्न जर केला तर वाटेल ती गोष्ट आपल्याला प्राप्त होऊ शकते. प्रयत्न करून तर बघा. अप्राप्त काय आहे? भगवंत प्राप्तच होत नाही, पण प्रयत्नाने तो जर भगवंत भेटू शकतो तर आमच्या जीवनामध्ये सुद्धा सुख मिळू शकणार नाही का हो? म्हणून आपण प्रयत्नांची कास धरली पाहिजे. प्रयत्न सोडताच कामा नये. यज्ञ तो देव जाणावा असं समर्थ सांगतायत. समर्थांच्या चरित्रामध्ये आणि समर्थांच्या साहित्यामध्ये प्रयत्नाला परमेश्वर मानलेला आहे. जो जीवनात प्रयत्न करतच नाही, जो जीवनात कष्ट करत नाही, त्याच्या जीवनामध्ये दारिद्र्य येतं असं ते म्हणतात. अवघड दारिद्र्य प्राप्ती यथार्थी संशय नाही. अवघड दारिद्र्य प्राप्ती यथार्थी संशय नाही. तुम्ही अवगुणी आहात म्हणून तुमच्या नशिबी असं आलेलं आहे. तुम्ही गुणवंत आहात आणि तुम्हाला हवं ते प्राप्त करा. मग गुणवंत होणे म्हणजे काय होणे हो? तर आमच्यामध्ये चातुर्याची लक्षणं जी आहेत ते आमच्यामध्ये बिंबवणे, सद्गुणांचा आपण उपासक होणे. आम्ही श्रीरामांची भक्ती करतो कारण श्रीरामांमध्ये जे चांगले गुण आहेत, जे उत्तम गुण आहेत ते आमच्यामध्ये आले पाहिजेत, तर तो खरा उपासक आहे. आम्ही समर्थांची भक्ती करतो याचा अर्थ समर्थांमध्ये जे चांगले गुण आहेत, जे उत्तम गुण आहेत ते आमच्यामध्ये आले पाहिजेत. त्यांच्या सारखं आचरण आमच्याकडून झालं पाहिजे.
श्रीराम आम्हाला प्राप्त होतील तरच समर्थ आपल्याला प्राप्त होतील. म्हणून रामरूप होऊ ही फार पुढची गोष्ट आहे. पण त्याच्या अलीकडे श्रीरामांचेही गुण आम्ही एक एक घेऊ लागलो तर इहलोक माणसाचा धन्य होईलच आणि इहलोकाबरोबर देह ठेवताना परलोक सुद्धा धन्य होऊन जाईल. म्हणून अरत्री आणि परत्री सुख जर तुम्हाला हवं असेल, मनुष्याला जर हवं असेल तर त्यासाठी आम्हाला सद्गुणी व्हावं लागेल, उत्तम गुण अंगीकारावे लागतील आणि म्हणून सद्गुणांचे उपासक व्हा असं समर्थ सांगतायत. त्याचं वर्णन पुढे समर्थ करतायत. बहुतांचे बोली लागले ते प्राणी अनुमानी बुडाले. मुख्य निश्चय चुकले प्रत्ययाचा, अनुभवाशिवाय काहीही अर्थ नाही. ज्या लोकांनी हे अनुभव घेतलेत ते अनुभवी लोक सांगतायत की आमचा संतांच्या सानिध्यामध्ये उद्धार झाला, संतांच्या सोबत राहिल्यामुळे आमचा उद्धार झाला, संतांचे ग्रंथ वाचले, संतांचे विचार वाचले, त्यामुळे आमचा उद्धार झाला. सत्पुरुषांच्या चरित्रामुळे आम्हाला अशा प्रकारची प्रेरणा मिळाली. महापुरुषांच्या सानिध्यामुळे आम्हाला अशा प्रकारच्या आमच्या जीवनाला दिशा मिळाली. म्हणून उत्तमाची संगती, म्हणून चांगले विचार तुम्ही बिंबवले पाहिजेत, चांगल्या विचारांची संगती धरली पाहिजे. सदा संगती सज्जनाची धरावी. उदंडाचे उदंड ऐकावे, उदंडाचे उदंड ऐकावे, परी ते प्रत्यय पाहावे, खरे खोटे निवडावे अंतर्यामी. म्हणून माणसाला जी बुद्धी प्राप्त आहे ती जगातील कुठल्याही प्राण्याला प्राप्त नाही. तरी सुद्धा हा मनुष्य आपली प्रगती करत नाही. त्याला काय म्हणावं? त्याला करंटपण म्हणावं. माझ्याजवळ भगवंताने सगळ्या गोष्टी दिल्या आहेत, पण त्याच्यासाठी ते प्राप्त झाल्यानंतर त्याला पुढे नेण्यासाठी माझ्याजवळ बुद्धी प्रस्तावतच नाही. हा सांगतो तसा वागतो, तो सांगतो तसा वागतो, हा तसा वागतो, तो तसा वागतो, तुझी स्वतःची बुद्धी काय? समर्थ म्हणतात की बहुतांचे ऐकावे, उदंडाचे उदंड ऐकावे, परिते प्रत्यय पाहावे. प्रत्यय पाहावे याचा अर्थ त्याचा अनुभव घेतल्यानंतर त्याला खरं मानावं, खरे खोटे निवडावे अंतर्यामी. कोणासी नव्हे म्हणे, कोणासी नव्हे म्हणे नये, कोणासी नव्हे म्हणू नये, समजावे उपाये अपाये, प्रत्यय घ्यावा बहुत काये बोलोनिया. अनेक लोक अनेक गोष्टी आपल्याला सांगत असतात. एखादा कोणी आजारी असेल तर त्या आजारातून बरं होण्यासाठी अनेक लोक सांगत आहेत की तुम्ही हे घेऊन पहा, ते करून पहा, इकडे जाऊन पहा, तिकडे जाऊन पहा, सगळी औषधं सांगतात. सगळ्यांचं ऐकावं, करावं काय? तर समर्थ म्हणतात उदंड ऐकावे, परी ते प्रत्यय पाहावे. प्रत्यय पाहावे म्हणजे त्याला अनुभव होत असेल तर तुम्ही जाणत्याची संगत धरा, जाणत्यास विचारावे, जाणत्यास पुजावे आणि त्यातून खरं कोणतं आहे आणि खोटं कोणतं आहे त्याची सत्यासत्यता पडताळून पाहावी. कोणास नव्हे म्हणू नये. काही एखादे लोक असे असतात, आग्रही असतात, आपला एखादा मुद्दा रेटून सांगतात. माझं असं मत आहे, मला असं वाटतं आहे, मला असा जर माणूस तुमच्या समोर आला तर साधकाने काय केलं पाहिजे? कोणासी नव्हे म्हणू नये. समर्थ म्हणताय नाही म्हणायचं नाही. ओके, ठीक आहे, तुमचंच बरोबर आहे हो, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण काय करणार असं म्हणून आपलं मत सांगावं. समजावे अपाये उपाय, त्या अपायाला उपायामध्ये त्याचं परिवर्तन करावं. म्हणून चांगल्याची संगती धरावी, सदा संगती सज्जनाची धरावी, तर ही बुद्धी प्राप्त होईल. वाईटाच्या संगतीने ही बुद्धी आपल्याला प्राप्त होऊ शकणार नाही. उलट कोणी सांगितलं तर माणूस तसंच वागू लागेल आणि शेवटी स्वतःच नुकसान करेल. प्रत्यय घ्यावा बहुत काय बोलोनिया. म्हणून अनुभव प्रत्यक्ष घ्यावा आणि जाणत्याला विचारावे. माणूस हे कांड आणि कच्चे मान्य करावे तयाचे, येणे प्रकारे बहुतांचे अंतर राखावे.
काही काही लोक ही खूपच हट्टी असतात. हे कांड याचा अर्थ हट्टी. असं म्हणजे असंच करा, तसं म्हणजे तसंच करा, माझ्या म्हणण्यानुसारच झालं पाहिजे. ऐकतच नाही कोणाचं. आणि तू दुसरे कच्चे असतात. दुसरे असे कच्चे न हट्टी लोक यांच्यातून सुटका लवकर होत नाही. म्हणून अशा हट्टी माणसांना फार त्यांच्या तोंडी लागू नये. चटकन त्यांचा हट्ट पूर्ण करून त्याला बाजूला करावे. म्हणून त्याला मान्य करणे याचा अर्थ पूर्ण करणे. मान्य करावे तयाचे. येणे प्रकारे बहुतांचे अंतर राखावे. कारण आपल्याला शेवटी काय करायचं आहे हो? मनुष्याला सन्मार्गाला राहायचं आहे. सन्मार्ग निवडायचा आहे. आणि तुमच्या बरोबर इतरांनाही सन्मार्गाला लावायचं आहे. तुम्ही एकट्यानेच नाही जायचंय, तर इतरांना सुद्धा सन्मार्गाला लावायचं आहे. इतरांचे जर तुम्ही अंतर राखले, मन राखले, अंतर म्हणजे मन राखले, दुसऱ्याचे जर मन राखलं, तर लोक तुम्हाला पुढे मानू लागतात. तुम्ही लोकांना जर हिडीस करू लागले, त्याचं मन दुखू लागले तर मग तुमचं जे ध्येय आहे ते साध्य होणार नाही. लहान मुलाला ज्याप्रमाणे समजून सांगितले जाते, हळूहळू शिकवावे आपल्या मनासी, तशा प्रकारे इतरांचं मन सुद्धा अत्यंत हळुवारपणे त्याला हाताळता आलं पाहिजे. ते जसे काचेची भांडी असतात, काचेचे ग्लास, काचेची भांडी कोणतीही पकडा, ती काचेची भांडी फेकाफेकी करून जमत नाही. त्याला हळूच उचलावं लागतं, हळूच पुसावं लागतं, हळूच ठेवावं लागतं. किती जपावं लागतं त्यांना. आणि मग त्याच्यामध्ये आपण सगळे जे काही ठेवायचे आहे ते भरून ठेवतो. परत त्याचं झाकण खोलताना पण हळू सावकाश खोलतो. कारण ती जर बरणी पडली तर ती फुटू शकते. ग्लास हातातून निसटला तर तो फुटू शकतो. म्हणजे ती किती आपल्याला हळुवारपणे त्या भांड्यांना जपावे लागते बघा. तसेच काही लोकांचे अंतःकरण जे असतात ते इतके कच्चे असतात आणि इतके भावनाप्रधान असतात की त्याला जरा जरी इकडे तिकडे शब्द वापरला तर ते लगेच त्या काचेच्या भांड्यांसारखे दुखावतात. म्हणून ते दुखावणार नाही याची काळजी घ्या. आणि जर दुखावले असतील तर त्यांची समजूत काढा, त्यांचं दुःख दूर करा आणि शेवटी त्यांना सन्मार्गाला लावा, असं समर्थ सांगतात. हे चातुर्याचं लक्षण समर्थांनी सांगितलेलं आहे. या जगामध्ये सगळ्या गोष्टी सोप्या आहेत हो, खरंच सोप्या आहेत. पण सगळ्यात कठीण आहे ती गोष्ट कोणती असेल तर ते मन राखणं आहे. दुसऱ्याचं मन राखणं आहे. जो बहुतांचे मन राखू शकतो त्याला भाग्य प्राप्त होते. राखावे बहुतांचे अंतरे, भाग्य हिते तदनंतरे. मग अनेकांची मन राखणे याच्यासारखं चातुर्याचं लक्षण नाही. एका वेळी अनेक लोक असतात, पण अनेक लोकांनाही एकत्र करून प्रत्येकाला जे हवं त्याचा विचार करून आपण ते दिलं पाहिजे. म्हणून पुढे म्हटलं आहे, अंतरी पीळ पेच वडसा, तोची वाढवी बहुवसा, तरी मग शहाणा कैसा निववू नेणे. अनेकांच्या अंतकरणामध्ये काहीतरी पीळ असतो, पेच असतो आणि वळसा असतो, अडी असते. आणि ती अडी निघत नाही, काही केल्या ती निघत नाही, वर्षानुवर्ष तशीच्या तशीच असते. ती अडी काढणे काही सोपे नसते. म्हणून समर्थ म्हणतायत, तुमच्या अंतकरणामध्ये पहिलं कोणाबद्दल अडी ठेवू नका, ते पहिलं दूर करा. कोणाबद्दल राग, द्वेष, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता काहीच कोणाबद्दल ठेवू नका. पूर्वग्रह जर दूषित असेल तर मात्र समोरचा बरोबर वागतो आहे तरी सुद्धा तुम्हाला ते पटणार नाही, ते उलटच वाटणार आहे. तो कितीही चांगलाच वागला तरी ते आपल्याला पटवू शकत नाही. आणि तुमच्या मनामध्ये जर समोरच्याबद्दल जर तिरस्कार असेल किंवा त्याच्या मनात तुमच्याबद्दल तिरस्कार असेल तर तुम्ही कितीही चांगले वागले तरी त्याला उलटच वाटू शकतं. म्हणून समर्थ म्हणतात, पहिलं अंतःकरण स्वच्छ करा आणि मग कृती करा. सोपे असेल बघा. म्हणून पहिलं स्वतःचं मन स्वच्छ करा. ते स्वच्छ झालं की तुम्ही त्याच्यावर रागावले तरी तो तुमचं ऐकल. आणि मन स्वच्छ जर नसेल तर तुम्ही प्रेमाने जरी त्याच्याशी बोलले तरी त्याचा गैरसमज होऊ शकतो. म्हणून समर्थ म्हणतायत, असं तुम्ही करू नका.
वेडे करावे शहाणे, तरीच जिने शाक घेवाने. उगेच वादंग वाढवणे हे मूर्खपण. म्हणून वादंग मिटला पाहिजे. तुटे वाद संवाद तो हितकारी. असा संवाद करा, समर्थ म्हणतायत असा संवाद करा की ज्यातून आपला वाद मिटला पाहिजे. वाद मिटत असेल तर संवाद न करणे हे शहाणपणाचं लक्षण आहे. जर तो वाद मिटत नसेल तर तुम्ही संवादच करू नका, हे शहाणपणाचं लक्षण आहे. वादंगातून विकोप निर्माण होतो, भांडण निर्माण होतात. अनेक गोष्टी वादाने माणसाची मनं भंगतात आणि त्यामुळे जीवन दुःखी जाते. सुखी व्हायचं असेल तर पहिलं माझं अंतःकरण स्वच्छ करा. आणि जगामध्ये जे सगळं दिसणारं आहे ते सगळं मायेचं आहे. आणि त्यामध्ये असलेला जो अंतरात्मा जो आहे तो भगवंत आहे. या भावातून जेव्हा तुम्ही इतरांना पाहू लागता त्यावेळेस तुमच्या मनामध्ये कोणाबद्दलही द्वेष राहणार नाही, तिरस्कार राहणार नाही, कुणाबद्दल राग राहणार नाही, कोणाचा हेवा तुम्ही करणार नाही. आणि तुमचं अंतःकरण स्वच्छ असल्यामुळे तुम्ही इतरांशी जो व्यवहार कराल त्यात तुम्हाला अधिक आनंद वाटू लागेल. आणि जे वेडे आहेत त्या लोकांना सुद्धा शहाणे करण्याचे सामर्थ्य तुमच्यामध्ये निर्माण होईल. म्हणून पुढे समर्थ म्हणतायत वेडे करावे शहाणे, तरीच जिने शाक घेवाने. शाक घेवाने म्हणजे धन्य होणे. माणूस जेव्हा धन्य होईल, माणूस केव्हा धन्य होईल तर जेव्हा तुम्ही स्वतः आणि इतर लोकांना चांगल्या मार्गाला न्याल तेव्हाच तुम्ही धन्य व्हाल. उर्वरित भाग आपण भाग 2 मध्ये श्रवण करूया. जय जय रघुवीर समर्थ.